नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, शलाकाची डेथ बॉडी सापडलेली असते। पोलिसांनी शोध सुरू केलेला असतो। तिच्या डेथ बॉडीमध्ये इथे सुटकेसमध्ये सात्विक फॅशनचा ID सापडलेला असतं। त्यामुळे जी डेथ बॉडी त्यांना सापडली त्याचा संबंध सात्विक फॅशनजवळ आहे ही गोष्ट पोलिसांना कळलेली असते। म्हणजे निदान संबंध नसेल तरीसुद्धा सात्विक फॅशनची एखादी एम्प्लॉई असेल असं पोलिसांना वाटतं आणि म्हणूनच ते अर्णवचा इथे फोन नंबर मिळवून अर्णवला फोन करतात। पण अर्णवला जास्त काही बोलता येत नाही, कारण त्याच वेळेला ईश्वरी गायब झालेली असते। पण ईश्वरी नमूला आणायला गेलेली असते, कारण ईश्वरी नमूला आता साखरपुड्यामध्ये घेऊन येणार असते आणि सगळ्यांसमोर सांगणार असते की नमूताईचं आणि आकाश भाऊजींचं एकमेकांवरती प्रेम आहे। पण तेव्हाच तिथे अर्णवसुद्धा असतो आणि अर्णवला ही गोष्ट ईश्वरी समजावून सांगते की त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे, त्यांना एकत्र येऊ द्यात। साखरपुडा उरकलेला असतो आणि इथे आता अर्णवने मेघनाला सांगितलेलं असतं, जर हा साखरपुडा झाला तर एक नाही तीन आयुष्य उद्ध्वस्त होतील आणि ते चांगलं नाही आहे। त्यामुळे तुलासुद्धा चांगलं आयुष्य जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। या नात्यामध्ये जर प्रेमच नसेल तर ते नातं नसतं, ते ओझं होतं। आणि म्हणूनच मी म्हणतोय, जे लोक एकमेकांवरती प्रेम करतात ना त्या दोघांना एकत्र येऊ दे। तेव्हा तो मामीलासुद्धा गप्प करतो आणि तेव्हा इथे मेघनाला कळतं, जर आकाश आणि नम्रता एकमेकांवरती प्रेम करतात तर त्यांचा साखरपुडा झाला पाहिजे। आणि ती सगळ्यांना सांगते की मला हे लग्न करायचं नाही आहे। तेव्हा इथे आता मेघना स्वतः नम्रताला स्टेजवरती घेऊन जाते आणि आकाशच्या बोटामध्ये अंगठी घालायला सांगते। साखरपुडा झालेला असतो। इथे मेघना आणि तिचे आई वडील घरी गेलेले असतात आणि तेव्हाच राज शिर्केंच्या घरावरती एक बॉम्ब पडतो। पोलिसांची गाडी आलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे पोलीस राज शिर्केंच्या घरी आल्यानंतर संपूर्ण घराची चौकशी होते। तेव्हा राकेशच्या रूममध्ये गेल्यानंतर झडती करत असताना राजेश्वर पाटील ह्या नावाचं आधार कार्ड पोलिसांना तिथे सापडलेलं असतं आणि त्यामुळे राकेशला त्या लोकांनी ताब्यात घेतलेला असतो। तेव्हा ईश्वरी सगळ्यांना सांगते की शलाकाताईंचा नवरा हा राजेश्वर पाटील आहे आणि राजेश्वर पाटील हा दुसरा तिसरा कुणी नसून राकेश आहे। ही गोष्ट आता पोलिसांच्या समोर आलेली असते ते आधार कार्ड बघितल्यानंतर। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे राकेशच्या पापाचा घडा भरलेला असतो। राकेशने आतापर्यंत ज्या निरपराधी मुलींना त्रास दिलेला असतो, तिच्या कुटुंबियांना, आई वडिलांना त्रास दिलेला असतो, त्या सगळ्याची आता इथे परतफेड त्याला द्यावी लागणार असते। ईश्वरी आणि ईश्वरीला फसवण्यामागे त्याचा जो काही हात असतो तो फक्त तिला फसवण्यापर्यंत मर्यादित नसतो, तर राकेशला तिच्याबरोबर लग्नसुद्धा करायचं असतं आणि शलाकाच्या आईवडिलांची जशी प्रॉपर्टी लुबाडली तशी संजय काकांची प्रॉपर्टीसुद्धा त्याला लुबाडायची असते। म्हणजे इथे मुलीबरोबर लग्न करायचं, वकील जावई म्हणून प्रॉपर्टीचे पेपर बघायचे आणि जबरदस्तीने त्यांची प्रॉपर्टी बळकवायची आणि ती विकायची, हा धंदा राकेशचा असतो। पण इथे अंजली बाबतीत त्याला असं काही करता येत नसतं, कारण इथे अर्णव हा खूपच जास्त पैसेवाला आहे आणि त्यात हुशार आहे, स्मार्ट आहे। त्याचं त्याच्या बहिणीवरती नितांत प्रेम असलं तरीसुद्धा त्याला फसवणं कठीण आहे हे राकेशला कळतं। म्हणून तो हळूहळू इथे संधी साधूपणा करत अर्णवचा काटा काढण्याचा प्रयत्न करत असतो। पण प्रेक्षकांनो, शेवटीला इथे आता नियतीने राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यामुळे मग राकेशला इथे आता नियतीच्या या फटक्यातून कोणीही वाचू शकणार नसतं। कारण शेवटीला शलाकाची डेथ बॉडी जी अजूनपर्यंत सापडलेली नसते ती पोलिसांना एकाएकी सापडते आणि तेव्हा इथे पोलिसांना कळतं की सात्विक फॅशन यांच्याजवळ जाऊन ह्या डेथ बॉडीची शहानिशा करायला हवी। अर्णवला फोन केलेला असतो, पण अर्णव तो फोन आता कट करतो, कारण त्याला पुढचं काही ऐकवत नाही। त्याला वाटतं पोलिसांनी जो फोन केला आणि ज्या डेथ बॉडीबद्दल बोलताय ती ईश्वरी तर नाही आहे ना, असा त्याला भास झालेला असतो आणि त्यामुळे पुढचं तो काही ऐकून न घेता सरळ फोन ठेवून देतो। तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी तिथे येते आणि बाकीचे गैरसमज दूर होतात। पण पोलिसांना वाटतं की अर्णव राजे शिर्केने अचानकपणे फोन कट का केला, डेथ बॉडीबद्दल पुढे काही ऐकूनसुद्धा घेतलं नाही। तेव्हा पोलीस सरळ आपली गाडी घेतात आणि अर्णवच्या घरी येतात। तेव्हा अर्णव म्हणतो, इन्स्पेक्टर तुम्ही इथे?
तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही तुम्हाला मगाशी फोन केला होता, पण तुम्ही फोन उचलला आणि लगेच कट केलात. तेव्हा अर्णव म्हणतो, माफ करा, माझ्या भावाचा साखरपुडा होता आणि त्यात माझी बायको सापडत नव्हती आणि त्या गडबडीत मी होतो आणि तुमचा फोन आला. पण बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे एक डेथ बॉडी सापडली आहे एका मुलीची. एकदम तरुण मुलगी आहे, पण ज्या बॅगीमध्ये तिला पॅक करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये सात्विक फॅशनचं कार्ड होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. राकेश घाबरलेला असतो. सुटकेसमध्ये सापडलेली डेथ बॉडी ही दुसरी तिसरी कुणाची नसून शलाकाचीच आहे ही त्याला गोष्ट आठवलेली असते आणि ते कारस्थान त्याचंच असतं. तेव्हा इथे राकेश आता पूर्णपणे घाबरलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर म्हणत असतात की जी डेथ बॉडी सापडली त्यांच्याकडे सात्विक फॅशनचा आयडी आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, पण माझा काय संबंध? मला नाही माहिती ती व्यक्ती कोण आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही आमच्याबरोबर चला, शहानिशा करून घ्या, ती डेथ बॉडी कुणाची आहे ती बघा. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं शहानिशा करायला गेलेले असतात, ती डेथ बॉडी कुणाची आहे ते बघायला. मामासुद्धा बरोबर असतात. तेव्हा ईश्वरी आता बघत असते, ती साडी ओळखते, त्या हातातल्या बांगड्यासुद्धा ओळखते आणि मग तिच्या लक्षात येतं की ह्या तर शलाकाताई आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, शलाकाचं नाव घेतल्यानंतर अर्णवलासुद्धा आठवतं आणि या तर आपल्या कॅन्टीनमध्ये काम करत होत्या ना, आपल्या घरीसुद्धा आल्या होत्या. तेव्हा ईश्वरी म्हणते, अगदी बरोबर, शलाकाताई आपल्या घरीसुद्धा आल्या होत्या, पण मग त्यांची ही अवस्था कुणी केली? आणि ईश्वरी शलाकाला बघितल्यानंतर जोरात रडायला लागते. तेव्हा अर्णव तिला शांत करत असतो की शलाकाताईंची ही अवस्था कुणी केली आणि का केली असेल असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, शलाकाताईंबद्दल तुम्हाला अजून काय माहिती आहे ते प्लीज आम्हाला सांगा, आम्हाला कॉपरेट करा, असं पोलीस सांगतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे बघा, शलाकाताई मला एकदा मार्केटमध्ये भेटल्या होत्या. त्या खूप घाबरल्या होत्या. मी ऑफिसला जात होते तेव्हा त्या घाबरलेल्या असताना त्या पटकन माझ्यासमोर आल्या. मी त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात? तेव्हा मुंबईमध्ये त्या नवीन आहेत असं त्यांनी सांगितलं आणि त्या त्यांच्या नवऱ्याला राजेश्वर पाटील यांना शोधायला आलेत असं सुद्धा सांगितलं. राजेश्वर पाटील यांनी तिच्याबरोबर लग्न केलं आणि त्यानंतर त्यांनी तिलासुद्धा धमकावलं आणि घरच्या लोकांना धमकावून संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केली आणि ती विकूनसुद्धा टाकली. आणि जेव्हा तिच्या आईवडिलांनी जाब विचारला तेव्हा राजेश्वर पाटील यांनी त्यांच्या आईवडिलांना जाळून मारलं आणि त्यानंतरला शलाकाताईंनासुद्धा मारण्याचा प्रयत्न केला गेला, पण तेव्हा त्या तिथून पळून गेल्या. पण नंतर त्याला पकडण्यासाठी मुंबईमध्ये आल्या होत्या. त्यांना माहिती मिळाली होती की तो मुंबईमध्ये आहे आणि त्या स्वतः आपल्या आईवडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी इथे आल्या होत्या आणि त्या राजेश्वर पाटीलला शोधत होत्या. पण राजेश्वर पाटील त्यांना सापडला नाही, पण नंतरला तो त्यांना दिसला आणि तो त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता. मी त्यांची मदत करत होते. त्यांना राहायला जागा हवी होती आणि नोकरीसुद्धा हवी होती. तेव्हा मी सरांजवळ बोलले आणि कॅन्टीनमध्ये त्यांना जॉब मिळवून दिला. त्यानंतर आमच्या कॅन्टीनमध्ये एक ताई काम करतात, त्यांच्या इथे काही दिवस त्या राहिल्यासुद्धा होत्या आणि जेव्हा त्या त्यांच्या गावी जाणार होत्या त्या दिवशी त्या मला भेटायला येणार होत्या. मी एका वकिलांबरोबर त्यांची ओळख करून देणार होते. तो वकील कोण होता असं विचारल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे बघते आणि म्हणते, तो वकील राकेश होता. तेव्हा मला असं वाटलं तो वकीलच आहे आणि त्याच्याबरोबर मी शलाकाताई यांची ओळख करून दिली होती. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णवला आता राकेशवरती संशय येतो, कारण राकेश किती नीच आहे ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांनासुद्धा माहिती आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, शलाकाताई आमच्या घरी मला भेटायला येणार होत्या, तिथून मी त्यांना गाडीला बसवणार होते, पण त्यानंतर त्या आल्याच नाही आणि डिरेक्टली त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की त्या गावी गेल्यात म्हणून, त्यांच्या मावशीकडे गेल्यात म्हणून असं मला सांगितलं. तेव्हा इथे ईश्वरीने घडलेला संपूर्ण प्रकार हा पोलिसांना सांगितलेला असतो आणि त्यानंतरला तिला व्यवस्थित प्रश्न विचारलेले असतात, प्रश्नांची उत्तरं तिने दिलेली असतात, तिने कॉपरेट केलेलं असतं. घडलेला सगळा प्रकार ईश्वरीने प्रामाणिकपणे सांगितलेला असतो आणि ईश्वरी पोलिसांना सांगतेसुद्धा की तुम्ही त्या नराधमाला नक्की शोधून काढा. मला माहिती आहे की त्यांना जर कुणीतरी मारलं असेल तर तो राजेश्वर पाटील त्यांचा नवराच असेल. तेव्हा त्या वकिलांना ज्यांना तुम्ही केस दिली होती त्या वकिलांचा नंबर आम्हाला मिळेल का? आम्हाला त्यांच्याकडे सुद्धा चौकशी करावी लागणार आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की मी शलाकाताई यांची फाईल त्या वकिलांना दिली होती, पण वकील एकदासुद्धा शलाकाताईंना भेटलेच नव्हते.
तेव्हा प्रेक्षकांनो ते वकील कोण आहेत? तर अर्णव म्हणतो की राकेशचं नाव सांगून टाक. तर ते वकील होते राकेश निकम. तेव्हा इथे राकेश निकम नक्की कोण? तेव्हा आता त्याचा नंबर अर्णवने पोलिसांना दिलेला असतो. तेव्हा पोलीस राकेशला फोन करतात आणि लवकरात लवकर पोलीस स्टेशनला यायचं असं सांगतात. तेव्हा इथे आता नक्की प्रकार काय आहे हा स्पष्टपणे त्याला कळलेला नसतो. पण इथे आता पोलिसांनी बोलावले म्हणजे जायला हवं असं त्याला वाटतं. कारण जर गेलो नाही तर सगळा संशय माझ्यावरती येईल. तेव्हा इथे आता राकेश पोलीस स्टेशनला आलेला असतो. तो म्हणतो, काय झालं इन्स्पेक्टर, मला का बोलावले? तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात की इकडे या, तुम्हीच आहात का राकेश निकम? तेव्हा इथे राकेश म्हणतो की आता मी काय उत्तर देऊ? तो म्हणतो की नाही, मी राकेश निकम नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, गप्प बस, खोटं बोलू नकोस. राकेश निकम म्हणून याने आम्हाला सांगितलं होतं की हा एक वकील आहे आणि त्यामुळे शलाकाताईंची फाईल मी याच नराधामाकडे दिली होती. तेव्हा इथे मग तुम्ही ती फाईल काय केलीत? कुठे आहे ती फाईल? तेव्हा राकेश म्हणत असतो की ती फाईल कुठे आहे, काय आहे, मला काही माहिती नाही. असेल माझ्या कुठल्या तरी कपाटामध्ये असेल, पण त्यानंतर त्यांची काही भेटच झाली नाही. तेव्हा इथे राकेश आता खोटं बोलतोय, त्याच्या बोलण्यात काही तथ्य नाही हे इन्स्पेक्टर साहेबांच्या लक्षात येतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही कुठे राहता? तर अर्णव म्हणतो की हे माझे जिजू आहेत आणि ते आमच्याच घरी राहतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे. राकेशचं जे बोलणं असतं त्याच्यावरती संशय आल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांनी इथे खूपच जास्त हुशारीने घराची चौकशी करण्याची परवानगी मिळवलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव याचीसुद्धा परवानगी घेतलेली असते की आम्हाला घराची झडती घ्यायची आहे. तेव्हा आता घराची झडती घ्यायची आहे. सगळ्यात आधी ते म्हणतात की आम्हाला तुमच्या रूमची झडती घ्यायची आहे. आणि तेव्हा झडती घेत असताना संपूर्ण इथे कपाट वगैरे चेक केलेलं असतं, ड्रॉवर वगैरे फाईल चेक केलेल्या असतात. आणि तेव्हा इथे आता आधार कार्ड एक सापडलेला असतो. तर कपाटामध्ये चौकशी करत असताना, शोधाशोध करत असताना आधार कार्ड सापडलेलं असतं. ते असतं राजेश्वर पाटीलचं. आणि ते हाती लागल्यानंतर त्याच्यावरील जो फोटो असतो तो असतो राकेशचा, म्हणजे राजेश भोसलेचा. त्याची ही फ्रॉडगिरी आता त्याच्याबरोबरच अंगी आलेली असते. स्वतःसाठी खड्डा खोदलेला असतो आणि त्याच्यासाठी धाडकन तो पडलेला सुद्धा असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे सगळं काय आहे? तुमचं नाव काय आहे? तर माझं नाव राजेश भोसले आहे. मग हे तुमच्याकडे आधार कार्ड काय करते? राजेश्वर भोसलेचं. आणि त्याचबरोबर राजेश्वर पाटील हे नाव जर वेगळं आहे तर मग फोटो तुमचा कसा? अशा बऱ्याचशा गोष्टी आता समोर आलेल्या असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो पोलिसांनी आता राकेशला ताब्यात घेतलेलं असतं. राजेश्वर पाटील आधार कार्ड सापडताच राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या सुद्धा समोर आलेला असतो. सगळेजण विचारत असतात की राजेश्वर पाटील कोण आहे? तर राजेश्वर पाटील हा शलाकाताईंचा नवरा आहे. या त्या शलाकाताई आहेत ज्या पूजेच्या वेळी आपल्या घरी आल्या होत्या आणि त्यांना पूजेचा मान दिला होता. तेव्हा या सर्व गोष्टी आता अंजलीच्या समोर येतात. अंजलीला सुद्धा धक्का बसत असतो. पण ईश्वरीने सांगितलेलं असतं की त्यांची केस मी इथे जिजूंना दिली होती. हो ना जिजू, ते वकील आहेत मला कळलं होतं. आणि शलाकाताईंची केस मी जिजूंना दिली होती. पण जिजूंनी त्या केसचा काही निकालच लावला नाही आणि ते कधीही कोर्टामध्ये शलाकाताईंना घेऊनच गेले नाही. तेव्हा प्रेक्षकांनो राजेश्वर पाटील हे आधार कार्ड सापडल्यानंतर नेहमीप्रमाणे राकेश खोटंच बोलत असतो. पण इथे या वेळेला पोलीस काही त्याला सोडत नाही. चौकशीसाठी तुम्हाला यावंच लागेल संशयित म्हणून, आम्ही तुम्हाला आता अरेस्ट करून घेऊन जातोय असं पोलिसांनी सांगितलेलं असतं. जर या प्रकरणाशी तुमचा काही संबंध नाही तर बरोबर शलाकाच्या नवऱ्याचं नाव आणि तुमचा फोटो तिथे कशासाठी आला? बऱ्याचशा गोष्टी इथे आता संशयास्पद असतात. त्यामुळे अंजलीला या सर्व गोष्टींचा त्रास जरी होत असला तरीसुद्धा एका तरुण बाईला आपला जीव गमवावा लागला या गोष्टीची जाणीव अर्णवला असते आणि प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे असं अर्णवचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो जेव्हा इथे अंजली म्हणत असते की त्यांची काही चूक नाही आहे, त्यांना घेऊन जाऊ नका, तेव्हा अर्णव म्हणतो, ताई 1 मिनिट थांब. अगं जिजूंची काही चूक नाही आहे, मला मान्य आहे. पण आता राजेश्वर पाटील हे नाव त्या शलाकाताईंच्या नवऱ्याचं आहे आणि त्याचं ID कार्ड जर आपल्या जिजूंचं आहे तर मग काहीतरी संबंध असेल असं पोलिसांना वाटणारच ना. तू काळजी करू नको, जिजू नक्की सुटतील. पोलिसांना त्यांचं काम तर करू दे. मी आहे ना, मी जिजूंना नक्की सोडून घेऊन येईन असं आता अर्णव तिला म्हणतो.
पण इथे आता अर्णव या गोष्टीकडे लक्ष देणार असतो की राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर कसा काय आणायचा आणि त्यासाठी अर्णव प्रयत्न करणार असतो.